नमस्ते. मी अशोक त्रिपाठी गोळ, सामाजिक कार्यकर्ता. गेल्या 3-4 दिवसापासून आपण ग्रामसेवकावरती जी तक्रार केलेली आहे तर त्याच्या विरोधात जे आपण बॅट देतोय याचा अजूनही कोणत्याही प्रशासनाच्या पातळीवरती दखल घेण्यात आलेली नाही. आम्ही शासनाला 27/10/2025 एक पत्र दिलं होतं की सनडी गावाला हा कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा म्हणून. तर शासनानं त्यावेळेस टाळाटाळीचे उत्तर देऊन 2 वेळा तालुक्यामध्ये इलेक्शन झाले, नगरपालिका असेल आणि पंचायत समिती असेल, याची कारणं सांगून त्याची नियुक्ती थांबवली होती. पण गेल्या 2 वर्षांमध्ये बघता तर ग्रामसेवक हा इतका भ्रष्ट निघाला आहे. ह्या ग्रामसेवकाला करजगी गावामधून 60 ते 70 लाखाचा भ्रष्टाचार केला म्हणून निलंबित केलं होतं आणि तोच ग्रामसेवक सनडीसारख्या चांगल्या प्रगतशील गावामध्ये तो आणून ठेवलेला आहे. त्या ग्रामसेवकाला आम्ही गेल्या महिन्याभरामध्ये ज्यावेळी माहिती मागवली होती की 15 वित्त आयोगामधनं दलित सुधार वस्ती आणि महिलांसाठी किती निधी खर्च केला आणि शासनाच्या परिपत्रकामध्ये दलित वस्तीसाठी 10% निधी आहे आणि महिलांसाठी हा 15% निधी खर्च करायचा आहे. तो प्रत्येक वर्षी खर्च करायला पाहिजे. तर त्याला ज्यावेळी माहिती मागवली गेली माहितीमध्ये तर त्याने आम्हाला असे उत्तर दिलेले आहेत की दलित वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवले म्हणून अशी माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. मला सांगायचं आहे गेले 2 वर्षांमध्ये कोणतंही काम दलित वस्तीमध्ये झालेलं नाही. मग पेव्हिंग ब्लॉक कुठं बसवले त्याचं पूर्ण डिटेल्स आम्हाला त्यांनी दिले. फक्त माहिती काय दिली की आम्ही त्या दलित वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक अनुसूचित जाती जमाती या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवले आहेत. मला त्यांनी सविस्तर माहिती दिली तर त्याचं खंडन ह्या ठिकाणी होईल. जर त्यांनी आम्हाला डिटेल्स दिले नाहीत, कुठेही फोटो त्याचे जोडलेले नाहीत, कुठेही त्याची बिलं दाखवली नाहीत, कुठेही त्याचं मार्किंग आम्हाला दाखवलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, महिलांसाठी 15 वित्त आयोगामधनं 15% निधी हा खर्च करायचा असतो. तर त्या ठिकाणी उत्तर असं आलेलं आहे आम्हाला की ग्रामपंचायतच्या जो भाग आहे त्या भागामध्ये महिलांची कोणतीच मागणी नाहीये. म्हणजे महिलांनी यांना मागणी करायला पाहिजे की बाबा आम्हाला हा निधी खर्च करा. शासन योजना राबवते, शासनाच्या योजनेखाली योजना राबवत असताना महिलांसाठी शासनानं त्याच्या योजना ह्या महिलांपर्यंत पोहोचवायच्या असतात. प्रत्येक योजनेची जाहिरात करून त्या महिलांना त्या योजना दाखवायच्या असतात. तर ग्रामसेवकाचं असं उत्तर आहे की महिलांची मागणी असेल तर आम्ही खर्च करतो. याचा अर्थ काय की महिला ग्रामपंचायत द्यायला पाहिजे का की आम्हाला ह्यासाठी खर्च करा. दुसरी गोष्ट, महिलांच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही गावामध्ये बाथरूम नाहीये. मग ही का महिलांची मागणी असायला पाहिजे का? महिलांनी मागणी करायला पाहिजे का आमच्यासाठी बाथरूम बनवा म्हणून? असं नाही. आजपर्यंत ग्रामसेवकाने अनेक उपक्रम राबवलेत, त्याचा कुठंही कागदपत्र उल्लेख नाही. मला म्हणायचं आहे, आज तालुक्यामध्ये 2 गावं, एक कोणतवड असेल आणि वळसंग असेल, ह्या गावामध्ये मुख्यमंत्री ग्रामपंचायत समृद्धीची योजना होती, पंचायत राज योजना, त्या तालुक्यामध्ये 2 गावांनी प्रथम 2य क्रमांक घेतलेले आहे. मग अशा योजना ग्रामसेवक प्रत्येकाच्या घरोघरी का घेऊन जात नाही? त्याची जाहिरात का करत नाही? लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न का करत नाही? जर ग्रामसेवकच मुळात भ्रष्टाचारी असेल, निलंबित होऊन जर गावात आला असेल तर तो योजना कसं राबवणार? त्याला फक्त भ्रष्ट कारभार समोर असतोय, त्याला फक्त पैसा कमवायचा आहे, हा त्याच्या पाठीमागे अजेंडा त्यांनी राबवलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, अनेक मला ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगामधून ह्या ठिकाणी मला माहिती पुरवलेली आहे, ही तुम्हाला माहिती दाखवतोय. अशा माहितीमध्ये अनेक त्रुटी आहेत. जिल्हा स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरण करणे, सुशोभीकरण कुठे दिसत नाही. महिला झाडे उगवलेली असतात, काटेरी वनस्पती उगवलेली असतात, त्या काटेरी वनस्पती दुसऱ्या प्रायव्हेट माणसाला पगार देऊन झाडं तोडण्याची वेळ येते. मग सुशोभीकरण कुठे दिसते या ठिकाणी? आरसीसी पाईप करणे, आरसीसी पाईप तर गावामध्ये कुठे दिसतच नाहीये. आणि ती जर कुठं असेल तर मी जो दाखवेल त्याला मी 10 लाखाचं बक्षीस देतो, त्याने आरसीसी पाईप मला दाखवायची आणि आरसीसी पाईप दाखवून त्यानं 10 लाख माझ्याकडून बक्षीस घेऊन जायचं. हे मी ग्रामसेवकालाही चॅलेंज करतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आपले सरकार सेवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेले 3 वर्षापासून क्लार्क उपलब्ध नाहीये आणि आपले सरकार सेवा म्हणून ज्या क्लार्कचा पगार यांनी काढलेला आहे तो कुणाच्या नावावर काढलेला आहे? का काढलेला आहे? जर तो क्लार्क गावात उपलब्ध नसेल, ग्रामपंचायतचा प्रिंटर त्या ठिकाणी चालत नसेल
ग्रामपंचायत झेरॉक्सची सुविधा त्या ठिकाणी नाहीये, ग्रामपंचायतला उतार लिहून त्याला माणूस उपलब्ध नाहीये. मग आपले सरकार सेवा मानधन म्हणून जो 2 वर्षामध्ये जो 15 वित्त आयोगाचा निधी आहे तो वापरला गेला, तो कुणासाठी वापरला गेला त्याची आम्हाला ह्या ठिकाणी डिटेल्स द्यायला पाहिजे. प्रत्येक वेळी वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवकांनी ह्या ठिकाणी दिशाभूल केले. कारण याचं कारण काय, ग्रामपंचायतची जी बॉडी आहे ना ती बॉडी प्रत्यक्षात कुठेही हजर होत नाही. सभेला हजर नसल्यामुळं ह्याचा हा सर्व भोंगळ कारभार चालू आहे. गेल्या 2 वर्षामध्ये 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा 1 मे असेल, हे राष्ट्रीय सण ज्या दिवशी असतात किंवा 2 ऑक्टोबर असेल, ह्या 4 दिवशी ग्रामसेवकांनी ग्रामसभा घ्यायला पाहिजे होते. गेल्या 2 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये त्या दिवशी कधीही ग्रामसभा झालेली नाही. प्रत्येक वेळी ग्रामसभा तहकूब करून सेकंड वेळी ग्रामसभा घेतली जाते. का, की शासनाची योजना ग्रामसभेमध्ये मांडून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ग्रामसेवकाचं काम नाही का, प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचं काम नाही का, हा प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा हा प्रश्न आहे. तरी मला असं म्हणायचं या ठिकाणी जो ग्रामसेवक त्याच्या गरजगी गावामधून 70 ते 60 लाखाचा भ्रष्टाचार केल्यानंतर शासनाने निलंबित केला ग्रामसेवक, जर आमच्या गावात चांगल्या प्रगतशील गावामध्ये जर दिला असेल तर येणाऱ्या काळामध्ये आमचा गावचा कधीही विकास होणार नाही. तरी माझी शासनाला या ठिकाणी विनंती आहे, तात्काळ यांची बदली करून जो 2 वर्षाचा पगार यांनी घेतलेला आहे तो पगार यांच्याकडून वसूल करून तो सामान्य जनतेच्या सेवेसाठी खर्च करावा आणि तो सामान्य जनतेला वापरावा आणि त्याची त्या 2 वर्षाचा जो तो पगार आहे तो त्याच्याकडून वसूल करून जनतेची हातून सेवा करावी. दुसरी गोष्ट, शासनाने तिसऱ्यांदा बाईट देऊन जर त्याची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या पंचायत समिती कार्यालयाच्या समोर तीव्र प्रकारचं आंदोलन ह्या ठिकाणी उभं करण्यात येईल जर शासनाने वेळोवेळी याची दखल नाही घेतली तर. धन्यवाद.